आणि यानंतर माणिकराव कोकाटेंसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत क्रीडा व अल्पसंख्याक खातं अजित पवारांकडेच राहणार आहे। मंत्रिपद देताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जाईल। सध्या इच्छुकांमध्ये माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा समावेश आहे। अजित पवार माजी मंत्र्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्याला पसंती देणार याकडेही लक्ष असेल। कोकाटेंच्या जागी जर मराठा समाजातल्या नव्या चेहऱ्याचा विचार केला तर या 3 नावांचा सुद्धा विचार होऊ शकतो। प्रकाश सोळंके, संग्राम जगताप आणि सुनील शेळके यांचं नाव चर्चेत आहे। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतरच होणार आहे। त्यामुळे नेमकी कुणाची वर्णी या ठिकाणी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। खोटी कागदपत्र सादर करून शासकीय सदनिका लाटल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। 2 वर्षांची शिक्षा त्यांना झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलेलं आहे। त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय। तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडून आता राज्यपालांकडे देखील गेलेला आहे। दरम्यान कोकाटेंच्या जागी राष्ट्रवादीतल्या कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष असेल। चर्चा आहे धनंजय मुंडे यांच्या नावाची, कारण त्यांची दिल्ली वारी सुद्धा चर्चेत होती। त्यासोबतच अनिल पाटील, संजय बनसोडे यांची नावं देखील चर्चेत आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, रिक्त मंत्री पदासंदर्भात साधारण कधी निर्णय होऊ शकतो आणि काय चर्चा आहे या सगळ्या रस्सीखेचीत कोणाचं नाव पुढे आहे? प्रज्ञा, आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्यानंतर पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील आहेत आणि त्यामुळं अशा वेळी कोणत्याही नेत्याची नाराजी नक्कीच पक्षाला परवडणारी नाही आणि त्यामुळेच सध्या तरी साधारणपणे जिल्हा परिषद निवडणुका संपेपर्यंत अजित पवार माणिकराव कोकाटेंकडे असणारं क्रीडा खातं आणि अल्पसंख्याक खातं हे स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे। त्यानंतरच या संदर्भातला निर्णय होईल। सध्या आपण पाहतोय की मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी सगळेच पक्षातील महत्त्वाचे नेते जे आहेत ते प्रयत्न करतायत। खास करून 3 माजी मंत्री याच्यामध्ये समाविष्ट आहेत, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि संजय बनसोडे। धनंजय मुंडे थेट दिल्लीतूनच मंत्रिपदासाठी लॉबिंग करताना आपल्याला दिसत आहेत, तर दुसरीकडे इतर दोघा नेत्यांना देखील आपल्या वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। सध्या जातीय समीकरण साधणं देखील अजित पवारांसमोर एक मोठा टास्क असणार आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर संग्राम जगताप, प्रकाश सोळंके आणि सुनील शेळके या 3 नावांमधला देखील विचार होऊ शकतो, अशा पद्धतीची एक प्राथमिक माहिती समोर येताना दिसते। कारण पक्षातले हे 3ही मराठा फेस आहेत आणि आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये कुठेही मराठा समाजाची नाराजी नको आहे। कारण माणिकराव कोकाटे मराठा समाजातून येतात, नाशिक जिल्ह्यात त्यांचं एक नाव आहे आणि समाजात देखील एक नाव आहे आणि त्यामुळेच आता अजित पवार नेमकी काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नव्याला संधी देत आहेत की पुन्हा जुन्या बिडूला सोबत घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहील। निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।